नेमकं काय म्हणजे सिंगापूरच्या धर्तीवर विकास दीक्षाभूमीच्या नेमकं म्हणजे कशा पद्धतीचा विकास करण्यात येणार आहे? अशा प्रकारच्या बातम्या मी सुद्धा वर्तमानपत्राच्या माध्यमातूनच ऐकल्या. माझी विनंती राहील सरकारला की सिंगापूरच्या धर्तीवरती करण्याचा जो निर्णय त्यांनी घेतला त्याच्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेला, फुले साहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या जनतेला कशा प्रकारचा विकास पाहिजे याची त्यांनी चर्चा करावी. सर्वात पहिले तर त्यांनी समितीच्या सदस्यांसोबत, विश्वस्तांसोबत चर्चा करावी. आज आमच्यामध्ये काही लोक म्हणतात की 2 गट आहे, आम्ही 11 मेंबर्स आहोत. त्यापैकी जवळजवळ 9 लोक हे माझ्या बाजूने आहेत, 2 लोक भंतेच्या बाजूने आहेत. मला भंतेबद्दल आदरच आहे. भंते स्वतःही काम करत नाही, मलाही करू देत नाही. माझ्याबद्दल त्यांची नाराजगी असेल तर दुसरा कोणी त्यांनी सचिव निवडावा, हा भाग वेगळा आहे. पण परत आपण या विकासाच्या मुद्द्यावरती जर बोललोच तर सरकारने डोळ्यात तेल लावून काम केलं पाहिजे, ताकी फुंकून पिलं पाहिजे. कारण की अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये जे घाई गडबडीमध्ये विकास आराखडा मंजूर झाला होता, त्याच्यानंतर काय घडलं सरकारला माहीत आहे. तेव्हा समितीच्या दोन्ही ग्रुपसोबत त्यांनी चर्चा करावी. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या ज्या विविध संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा करावी. रिपब्लिकनच्या अन्य गटांशीही चर्चा करावी. आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही आहे. परंतु समाजाला विचारात घेतल्यानंतरच कोणत्या धर्तीवरती काम करायचं आहे ते सरकारने ठरवावं, हीच माझी सरकारला विनंती राहील. सर किंवा दीक्षाभूमीचा विकास करणे परस्पर तो अधिकार आहे का? सर्वात पहिले कोणत्या धर्तीवरती विकास करायचा हा पूर्ण अधिकार आमच्या समितीला आहे. आम्ही त्यांना कळवणार आहे. कसा विकास करायचा हे आम्ही ठरवणार आणि त्याचे जे काही पैसे असतात त्याचा वापर करणं, कॉन्ट्रॅक्टर करणं, तो अधिकार त्यांचा आहे. आम्हाला फक्त कोणत्या धर्तीवरती की कसा विकास करावा एवढा अधिकार आम्हाला आहे, बाकीचा अधिकार त्यांना आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्या अधिकारातले काम करावं आणि आम्हाला आमच्या अधिकारातले काम करू द्यावं. मला विश्वासात का घेत नाही, काय करणे आम्ही हे त्यांना कळवणार आहोत. आम्ही अतिशय संयमाने वागत आहोत. आम्ही वाद वाढू देत नाही आहे, पण याच्यात ते गैरफायदा घेत आहे. समितीकार माहिती आहे का नेमका दीक्षाभूमीचा विकास करण्यात येणार आहे अशा पद्धतीचं बोललं जात आहे, परंतु या संदर्भामध्ये समितीला हे सगळं माहिती आहे का? बिलकुलच नाही आहे. समितीला तर सोडाच. मी मागे सुद्धा सरकारला कळवलं होतं, सगळ्या अधिकाऱ्यांनी कळवलं होतं की याच्यानंतर आराखडा तुम्ही जेव्हा मंजूर कराल तेव्हा आम्हाला तर दाखवाच. बाबासाहेब आंबेडकरी विविध संघटनांनाही दाखवा, जेणेकरून अंडरग्राऊंड पार्किंगसारखा परत वादळ उठणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः एक नाव आहे. अशा वेळेस सिंगापूरच्या धर्तीवर हा शब्दप्रयोग वापरून आंबेडकरी जनतेला दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतंय का? शब्द वापरून किंवा शब्दप्रयोग करून विकास असते, पण नेमकं सिंगापूरच्या धर्तीवर म्हणजे बाबासाहेब सिंगापूरपेक्षा म्हणजे मोठं एक व्यक्तिमत्व आहे, त्याहीपेक्षा एक मोठं व्यक्तिमत्व आहे. अशा वेळी एक शब्द वापरून हे सुद्धा आम्ही त्यांना कळवू, सरकारला कळवू की अशा प्रकारचा शब्द प्रयोग करून ते आपल्याच पायावरती दगड मारत आहेत. सगळं माहिती आहे का नेमकं कशा पद्धतीचे विकास कामे सुरू आहे? वॉल कंपाऊंड वगैरे बांधणं सुरू आहे? जे काही पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे जेव्हा आम्हाला आदरणीय मीना साहेबांनी बोलावलं होतं त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं होतं की अंडरग्राऊंड पार्किंग वगळता बाकीचे कामं तुम्ही सुरू करू शकता. तर हे कामं त्यांनी सुरू केलेले असतील. मी त्यांना लवकरच भेटणार आहे, बोलणार आहे. ज्या पद्धतीने जसं अंडरग्राऊंड पार्किंगचं जी म्हणजे खोदकाम सुरू केलं होतं तर समितीला माहीत नाही असं कसं? म्हणजे काय हे डोळे झाकून बसलेले होते की नुसतं आपल्या लोकांना जो दलित वर्ग आहे यांना पेटवण्याचं काम केलं गेलेलं आहे? बघा, त्याच्यात मी वाद म्हणजे होईल असं काय मी बोलत नाही आहे. मी स्पष्ट एका शब्दात सगळं काय बोलून चुकलेलं आहे की आम्ही समितीचे विश्वस्त असलो तरी आम्ही समितीचे मालक नाही आहे. सर्वांना समजून उमजून जर काम केलं तर कोणताही वाद होणार नाही, परंतु हे यांना कळलं पाहिजे. सर, भिंतीचं बांधकाम सुरू असताना दादासाहेब गायकवाडांचा पुतळा आहे, पण तो सुरक्षा भिंत गायकवाडांच्या पुतळ्याच्या पाठीमागून ते घेण्यात येतात. अशा वेळेस ती जागा कमी होणार असं तुम्हाला वाटत नाही का? फोडून घेण्यापेक्षा पाठीमागून घेता येतं. दादासाहेब गायकवाडांच्या पुतळ्याच्या समोरूनच सुरक्षा भिंत होणार आहे. तिथे तर आम्ही ठाम राहणार आहोत. बघून आलो की दादासाहेब गायकवाडांच्या समोरच संरक्षण भिंत आहे.
हे स्वतः बघून आलो, आत्ता बघून आलो, 15 मिनिटापूर्वी बघून आलो. कारण की हा वाद बराच ठिकाणी म्हणजे याची चर्चा झाली. सोशल मीडियावरती मी ऐकलं डॉक्टर राजेंद्र काय करतात हे सुद्धा त्या सोशल मीडियावरती अशी टिप्पणी झाली. तेव्हा मी आमचे जे काही कार्यकर्ते आहेत, आमचे जे काही पदाधिकारी आहेत, त्यांना ताबडतोब फोटो काढायला सांगितला होता. तो फोटो मी मुंबईच्या कार्यालयामध्ये रिपब्लिकन पार्टीच्या ऑफ इंडियाच्या कार्यालयामध्ये बसलो तेव्हा तो फोटो उपलब्ध झाला आणि आज तर मी स्वतः बघितला आहे. कर्मवीर परमपूज्य दादासाहेब गायकवाड यांना कव्हर करूनच यांच्यासमोरूनच संरक्षण भिंत उभारली जाणार आहे. त्यात कुठलीही तडजोड होणार नाही. तिथे जर झालं तर सगळ्यात पहिलं आंदोलन करणारा डॉक्टर राजेंद्र गवई राहील. सर, विकासाच्या संदर्भामध्ये एकंदरीत ज्या पद्धतीचं माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत, आम्ही जनतेला हेच कळवू इच्छितो की हा जो काही आराखडा आज शेवटी मंजूर झाला किंवा वर्तमानपत्रात आहे, याच्यामध्ये कुठेही विश्वस्तांना त्याने घेतलेलं नाही आहे. आणि जेव्हा केव्हा कन्स्ट्रक्शन सुरू होतं तेच आम्हाला फक्त त्याची डिझाईन करणं, आराखडा कसा असणं हे सांगणं आमचं काम असतं. त्याचा पैशाचा उपयोग करण्याचं काम सरकारचंच असतं. तेव्हा आराखडा मंजूर करणं हाच आमचं काम असतं. आम्हाला ते विचारात घेतलेलं नाही आहे. याबाबत आम्ही पत्र लिहू आणि आम्ही इतकंच नाही तर सरकारला हे लिहू की विश्वस्तांना विश्वासात घेत असताना समाजाला सुद्धा विश्वासात घ्यावं. हेच आम्ही